हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणो. मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी गुढीपाडवा स्पेशल बघा, छान असं युनिक काय ते घेऊन तर शिल्लक राहिलेले ब्लाऊज पीसचा छान असा उपयोग करून उंबरठा पट्टी छान असे डिझाईनची करणार आहोत. म्हणजे उंबरठा पट्टी रंगीबेरंगी छान असं करून त्याच्यावर आपण वेगवेगळी नावं किंवा आपण छान सणांची डिझाईन वगैरे काढणार. म्हणजे ओम, स्वस्तिक, श्री असं लिहून छान असं आपण युनिक काय तर करणार. तो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट पण बघा, एकदम छान असं बघा युनिक काय तर आहे बघा. सगळ्यांसाठी युनिक काय ते स्पेशल होणार. त्यासाठी बघा इथं मी शिल्लक राहिले जे ब्लाऊज होते ना तेच घेतलेले आहेत बघा. ब्लाऊज घेतली आणि कॅनव्हास घेतला. कॅनव्हास तर आपल्याकडे असतोच बघा, ब्लाऊजसाठी आपण कॅनव्हास वापरतो असा घेतलेला आहे बघा. तर पहिल्यांदा जे आपण उंबरठ्याचं मापाने ते बघून घ्यायचं. म्हणजे आपले उंची आपल्या पट्टीची केवढी पाहिजे ते जेवढे आपल्या मेजरमेंटनुसार फक्त रुंदी बघून घ्यायची. जेवढी तुमच्या उंबरठ्याची आहे ना तेवढी रुंदी व्यवस्थित अशी मोजून घ्यायची. आणि मग आपल्याला उंची जेवढी पट्टीची आपल्याला बारीक पाहिजे तेवढी घेणार. तर हो का, उंबरठ्याची उंची बघा भरलेले 37 इंच. आता बघा हा घेतलेला चौकोनी आपण कपडा. आता बघा 6 बाय 6.5चा असा कपडा घेतलेला आहे आपण. हा कपडा मेजरमेंटनुसार का असा घ्यायचा. आणि त्या जो एक आपण मेजरमेंटने घेतला तेवढंच आपण मेजरमेंटना सगळे तुकडे एकसारखे कट करून घ्या. म्हणजे जसा तुम्हाला पाहिजे तसा रंग घेतला तरी चालेल. व्यवस्थित असे रंग घ्यायचे. जसा तुम्हाला पाहिजे तसा रंग घ्यायचा आणि एकसारखे चौकोनी तुकडे कट करून घ्यायचे. जसे पाहिजे तसे रंगात घेते. फक्त हे काय करायचं, जेवढं आपण उंची आणि रुंदी घेतली नाही तेवढीच एकसारखे कट करून घ्यायचे एकसारखे, जेणेकरून काय आपले सगळे चौकोन एकसारखे आले पाहिजे. आता बघा जेवढा आपल्या बाबा उंबरठ्याची आपण घेतली ना रुंदी तेवढं असं चौकोन कट करायचं. म्हणजे डिवाइस करायचं आणि तसे मग तुम्ही केले तर चालतील. जेवढं आपल्या उंबरठ्याला बारीक मोठे पाहिजे तेवढे डिवाइस करून तुम्ही मग प्रत्येक रंगाचे असे तेवढे एकसारखे करून घ्या. आणि मग वाटलंच तर तुम्ही मेजरमेंट बघून घ्यायचं. असं समजा 4 पट्ट्यांचं डिवाइस करून किती होतं आहे असं तुम्ही जेवढ्या अशा पट्ट्या पाहिजे तेवढ्या मेजरमेंट घेऊ शकता. जसे पाहिजे तसे रंग घ्यायचे आणि सगळे असे चौकोनी तुकडे एकसारखे कट करून. एकसारखे का केले म्हणजे कमी जास्त हो नाही, एकसारखे आले पाहिजेत. जसे तुम्हाला पाहिजे तसे रंग वगैरे घ्या. इथे लेस वगैरे वापरले तर चालेल. युनिक छान असं बघा गुढीपाडव्या स्पेशल खायचं मी प्रत्येक वेळ तुम्हाला युजफुल खायचं सांगत असं. गुढीपाडव्या स्पेशल बघा तोरण वगैरे असं काल मी पण छान थोडक्यात साहित्य छान तोरण वगैरे कसं करायचं किंवा शुभ लाभ आपलं छान असं चौकोनी कपडा कट करून त्याच्यापासून छान असं बघा मी गुढीपाडव्यात स्पेशल शुभ लाभ लिहायचं वगैरे कसं ते पण सगळं सांगितलं. डिटेल व्हिडिओ बघा. व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आता बघा व्यवस्थित जसं पाहिजे तसे रंग घ्यायचे एकसारखे. आपल्याकडे बघा शिल्लक राहिले ब्लाऊज पीस असते थोडं राहिल्याचं आपल्या प्रश्न पडतो बाबा काय करायचं वगैरे काय होतं. आपण इथं तिथं ठेवून देतो. पण त्याच्यापासून छान असं युनिक काय होणार. फक्त इथं मी जसं सांगितलं तसं कॅनव्हास पेपर वापरायचा. एक घेतलेला आहे म्हणजे आपण जे ब्लाऊजचे तुकडे घ्यायचे कॅनव्हास घ्यायचा. जेवढं आपण आपले उंबरठ्याची आपली रुंदी भरली तेवढी कॅनव्हास आणि तेवढंच आपल्याला एक खालच्या साईडनं अस्तर लागणार. म्हणजे तुम्ही काही कुठलंही अस्तर घेतलं तर चालेल. एकसारखं छान असं आपलं होणार आहे बघा. कसं जसं पाहिजे तसे रंग वगैरे घ्यायचे मस्तपैकी छान असं. आणि इथं मी ॲक्रेलिक कलरचा वापर करणार आहे. जे आपल्याला आपले ॲक्रेलिक कलर आपण आणून ठेवू शकतो कुठल्या पण रंगाचे पाहिजे तसे. ते आपल्याला स्टेशनरी वगैरे मिळते तिथून आणून ठेवले की नाही आपल्याला पेंटिंग वगैरे करायचं नाव वगैरे लिहायचं म्हणलं की नाही छान असं तर आपल्याला त्याचा छान असा बघा उपयोग होतो. ॲक्रेलिक कलर आणि एक छोटासा ब्रश आणलं का युनिक काय ते होतं. आता हे बघा आपण सगळ्या पट्ट्या आपण केल्या आता जोडून घेऊया. जोडताना पण बघा आपण जो चौकोनी तुकडा घेतला तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर दुसरा उलटा ठेवायचा. म्हणजे सरळ सरळ बाजू आली पाहिजे, उलटी बाजू आपल्याला वर साईडला आली पाहिजे. आणि त्याच्यावर ते पट्ट्या जोडून घ्यायच्या. जसं आपण जेवढं सांगितलं तसं मेजरमेंट ते चौकोनी कट करून घेतलेत ना तेवढ्या व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या. पहिल्या सगळ्यात अगोदर का व्यवस्थित असं हे जोडून घ्यायचं. जोडून दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई पण व्यवस्थित देऊन घ्यायची. का म्हणजे एकदम प्लेन आपली पट्टी होणार आहे जेणेकरून कुठं वगैरे गुढी वगैरे येणार नाही. आणि एकदम प्लेन वगैरे प्लेन तर होणारच आहे. पुढे तुम्ही बघाच तुम्हाला मी सांगते. आता जशी दुसरी पट्टी जोडली तशी तिसरी पट्टी व्यवस्थित असं जोडून घ्यायची. जसं पाहिजे तसं तुम्ही रंग जोडा किंवा विदाऊट रंग जोडले ते चालतील. जेणेकरून असं विदाऊट रंग म्हणजे छान असं दिसतं. आणि व्यवस्थित जसं सांगितलं त्याचं फक्त सरळ बाजू व्यवस्थित खालच्या साईडला आली पाहिजे एका वेग आणि उलटी बाजू वरच्या साईडला आली म्हणजे जेणेकरून पट्टीची सरळ बाजू एकसारखी आली पाहिजे. प्रत्येक पट्टी जो ब्लाऊजचा आपण चौकोनी तुकडा घेतला तो जोडला का नाही की त्याला दाब शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची. दाब शिलाई दिल्यामुळे काय होतं व्यवस्थित कपडा कुठं गुढी वगैरे येत नाही बघा. छान असं का आपलं एकसारखे आपण बघा जोडून घेतलेले भारी वाटते का नाही. फक्त देताना मी दाब शिलाई व्यवस्थित दिलेले आहे. जसे पाहिजे तसे तुम्ही रंग वगैरे घेतले चालेल किंवा गोल रंग पण घेतले तर चालतील किंवा गोल रंग घेतले तरी मग जॉईन करताना जरा प्रॉब्लेम होते. त्यामुळे असं चौकोनी घेतले चालते बघा. चौकोनी एकदम छान असं बघा युनिक काहीतरी होणार आहे.
गुढीपाडवा येतो ना, गुढीपाडव्यापेक्षा आपल्याला पेशंट आपण रांगोळी वगैरे काढत असतो, पण आपल्या उंबरठ्यासाठी पण छान काढतो. आपण इथं स्वस्तिक काढणार आहे, ओम काढणार आहे, गणपती काढणार आहे, छोटंसं गुढी वगैरे आपण म्हणजे ॲक्रेलिक कलर वापरून छान असं बघा इथं पेंट करणार आहे. तर बघा व्यवस्थित बघा असं सगळ्या पट्ट्या आपण एकसारख्या जोडून घेतल्या की मग पुढे तुम्हाला सांगतेच. मग पट्ट्या वगैरे जोडून झाले की नाही की व्यवस्थित आपण एक छान असं इस्त्री करून घेणार. इस्त्री केल्यामुळे काय होतं व्यवस्थित बघा एकसारखे होते. गुढी वगैरे जरी कुठे असेल तर गुढी वगैरे निघते आणि व्यवस्थित आपल्याला जे रंग देणार आहेत का नाही आपण ते रंग पण देताना आपल्याला व्यवस्थित एकसारखे रंग द्यायला येते. त्यामुळे युनिक काय तर होणार. प्रत्येक वेळी बाबा शिल्लक साड्या असू द्या किंवा टिकल्याच्या साड्या प्रश्न पडतो ना बाबा काय मी प्रत्येक तुम्हाला यूजफुल काही सांगा. टी व्ही कवर असू द्या किंवा पडदा वगैरे असू द्या किंवा चप्पल स्टँडसाठी पण युनिक काही तर साधं सिंपल छान असं सांगत असते. आता बघा जे आपण पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत ना त्याचं मेजरमेंट बघून घ्यायचं. जेवढं आपल्या उंबरठ्याचे आपली रुंदी आहे ना तेवढे बघून घ्यायचे एकसारखं झाले का. जरी वाटते कमी वगैरे झालं असेल ना तर तुम्ही जॉईन वगैरे करून घ्या. पुन्हा एकदा बघून घ्या आले का. एक लेवल आलं असेल आलं का नाही की मग आपण व्यवस्थित पट्टी आपली तयार झालेली आहे बघा. एकसारखी पट्टी तयार झाली की छान असं बघा आपण इथे घेतलेलं आहे कॅनव्हास व्यवस्थित बघा आपण पट्टीवर ठेवून खालच्या साईडने प्रेस करून घेतलं. सरळ बाजू वरच्या साईडला खाली कॅनव्हास ठेवायचा आणि पट्टीवर व्यवस्थित ठेवून प्रेस करून एकसारखं घेतलेलं आहे. जे आपण अस्तर घेतलेलं आहे खालच्या साईडने लावण्यासाठी तो पण आपण प्रेस करून घेतला म्हणजे व्यवस्थित बघा. आता बघा इथे इस्त्री केल्यामुळे किती छान असं एकसारखं आलेलं आहे. तर जी आपण अस्ताची पट्टी घेतली ती खाली व्यवस्थित ठेवायची. जो कॅनव्हास आणि ब्लाऊज घेतलेला तो व्यवस्थित त्याच्यावर एकसारखा ठेवायचा आणि त्याच्यावर आपण पूर्ण राऊंडला ते पट्ट्या जोडून घेणार. म्हणजे पहिल्यांदा सरळ बरोबर पट्टीवर ठेवलेले त्याच्या खाली कॅनव्हास ठेवून इस्त्री करून घेतलेलं आहे. कॅनव्हासची बाजू आहे ते आपण बरोबर कपड्यावर अशी ठेवलेली त्याच्यावर चकचकी बाजू वरच्या त्याच्यावर जी आपण पट्टी तयार केली ती ठेवून प्रेस केल्यामुळे ती पट्टी त्याला व्यवस्थित छानशी चिकटली गेलेली कॅनव्हासची. आणि व्यवस्थित मग खालच्या साईडला अस्तरची पट्टी ठेवून व्यवस्थित पूर्ण राऊंडला जोडून घ्यायचं. एकसारखं जोडून घेतलं का नाही मग एक्स्ट्रा आपण साईडचं असेल तर एक लेवल करून जेणेकरून आपली पट्टी सरळ आली पाहिजे. इकडे तिकडे तिरकी जाऊ नये म्हणून व्यवस्थित एकसारखे साईडने एक्स्ट्रा झाले ते कट करून घ्यायचं. कट करून झालं की पुढे सांगतेच बघा. फक्त घेताना व्यवस्थित एकसारखं घ्यायचं. बघा बरं किती छान असं झालं. आणि प्रेस केल्यामुळे बघा जरी तुम्ही ब्लाऊज वगैरे कॅनव्हास लावताना असं कॅनव्हास पट्टी तयार करताना प्रेस वगैरे केले का नाही की कॅनव्हास पट्टीला गुढी वगैरे येत नाही आणि व्यवस्थित कॅनव्हास पट्टी आपली ब्लाऊजला पण खूप छान असं साधीसोपी लावता येते. आता बघा साईडचे एक्स्ट्रा इथे आपण कट करून घेऊया. एक लेवल म्हणजे बरोबर आपलं एक लेवल होणार आहे. एक्स्ट्रा झाले ते साईडचं म्हणजे एक लेवल पट्टी होणार आहे. आपली तिरकी वगैरे पट्टी जाणार नाही. चारही साईडने व्यवस्थित एक लेवल मस्तपैकी करून घ्यायचं. युनिक काहीतरी साधं सिंपल छान असं होणार आहे. एकसारखं बघा सगळं साईडचं कट करून घ्यायचं. मग पुढे तुम्हाला सांगते युनिक काय साधं सिंपल छान असं बघा होणार. कालचा तोरण पण बघा मी एकदम थोडक्या साईडच्या रंगीबेरंगी छान असं मी तोरण सांगितलेलं. तर बघा ते पण युनिक छान असं तोरण झालेलं आहे बरं का. आपल्या गुढीपाडव्याला आपण बाहेरचं विकत आणतोच. आपल्याला पानांचं वगैरे तोरण ते आपलं पारंपरिक केलं जातं पण आपल्याला पहिल्या पण रेग्युलर वापरायचं म्हणतात छान असं आपल्याला बघा तोरण उपयोगी येतं. आणि छान असं बघा पट्टी आपण पूर्ण एक्स्ट्रा साईडचं वगैरे कट करून घेतलं. प्रेस केल्यामुळे बघा किती छान असं आलेलं आहे. पट्टी एकदम कडक आलेली आहे. तर बघा आता ह्या साईडने आपण फोल्ड करताना तुम्हाला साईडने जरी गोटपट्टी हवी असलं गोटपट्टी केली तर चालेल किंवा नसेल तर मी पूर्ण साईड नका आतल्या साईडला फोल्ड करून घेणार. फक्त उलट्या साईडला म्हणजे खालच्या साईडला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड करताना पण बघा व्यवस्थित एकसारखं फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून आपलं एकसारखं आलं पाहिजे. आता इथे दुसरा पण एक ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही गोटपट्टी वगैरे वापरू शकता. कसं गोटपट्टी वगैरे पण लावता येते बरं का. तुम्हाला वेगळ्या रंगाची गोटपट्टी वगैरे लावायची चालेल पण मी इथं बघा छान असं आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहे. साईडने वगैरे तुम्हाला लेस वगैरे लावायची असतील तर लावली तरी चालेल. लेस पण आपण लावू शकतो. युनिक आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला करता येतं फक्त आपण केलं पाहिजे. आता बघा व्यवस्थित फक्त घेताना नाजूक एकसारखं फोल्ड व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून आपलं फोल्ड एकसारखं आलं पाहिजे म्हणजे इकडे तिकडे जाऊ नये व्यवस्थित सरळ एक मग त्यासाठीच मी सांगितले पट्टी व्यवस्थित एक लेवल दोन्ही साईडनं कट करून घ्यायची जेणेकरून एक चौकोन खालीवर झाला का नाही मग पट्टी पण तिरकस वगैरे येणार असं होतं बरं का. नॉर्मल ठीक आहे इकडे तिकडं होतं पण त्यात व्यवस्थित आपण एकसारखं करून घेऊया. आता बघा व्यवस्थित एकसारखं फोल्ड करा. जसं हे साईड फोल्ड केली तशी हे साईड फोल्ड करून घ्यायची. साईडनं पण व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. मस्तपैकी फोल्ड वगैरे करून झालं की मग जरी तुम्हाला हवं असं साईडनं लेस लावा किंवा साईडनं मण्यांची वगैरे लेस तुम्ही लावली तरी चालेल. बघा मस्तपैकी छानच होणार आहे. असं पण तुम्ही छान असं तोरण वगैरे पण म्हणलं तर त्याच पण बनवू शकता. पण इथं छान मी उंबरठा पट्टी तयार केलेली आहे. आपल्याला आता गुढीपाडवा येतं ना गुढीपाडव्यासाठी आपल्याला छान असं युनिक काहीतरी आपल्याला आवडतं करायला मस्तपैकी नका ह्या साईडने केलं तसं
दुसऱ्या साईडने पण करून घ्यायचं. बघा एकसारखं बघा आपण फोल्ड केलं मग किती छान असं एकसारखं आलं आहे की नाही, भारी भारी. असं काही ते बनवायला बरं का खूप छान असं वाटतं इनी काही करायला. तर काय होतं प्रत्येक वेळी काय होतं मी इनी गिनी काहीतरी दाखवत असते, पण काय होतं माझ्याकडं काहीतरी बोलण्यात मागे पुढे होतं. मग काय होतं काय जण कमेंट करते की बाबा तुमचं बोलण्यात मागं पुढे झालं बाबा, की व्यवस्थित बोला, तुम्ही काय बोललं समजलं नाही, मग ते कसं कळायचं वगैरे. मग काही वेळेस ना आता माझ्याकडं ठीक आहे मी सांगते बाबा माझ्याकडे काही गडबडीत काय बोललं झालं, पण काय वेळेस मी एकदम स्लो बोलली ना, जेव्हा आपले बघा एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याकडे चूक होते ना तेव्हाच आपल्याला बोललं जातं. पण आपण एखादी गोष्ट चांगली केली की आपल्याला बोलत नाहीत बाबा की ताई ह्यावेळेस तुम्ही छान तुमचा आवाज वगैरे होता, की लई भारी कळलं, की बाबा मस्त तुम्ही काही नाही काय असं छान कमेंट करत नाहीत. आणि मग काही तर थोडंसं माझ्याकडं मागे पुढे झालं की अशी कमेंट केली जाते. पण माझ्याकडं मीच व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून मी काय दाखवते त्यातनं पण तुम्हाला बनवता आलं पाहिजे, शिकता पण आलं पाहिजे. आता बघा व्यवस्थित साईडनं सगळं पूर्ण फोल्ड वगैरे करून मस्तपैकी हो का छान असं घेतलेलं आहे. तर बघा इथं चौकोनी दुसरे एक रंगाचे तुकडे करून घेतलेले बघा. इथं मी तुम्हाला दाखवते 4.5 बायचा असा कपडा घेतलेला, म्हणजे 4.5 बाय 4.5चा असा चौकोनी घेतलेला आहे मी कपडा कट करून. तो ब्लाऊजचाच घेतलेला आहे. जसं पाहिजे तसं रंगाचा करून घ्यायचा आणि असा एक त्रिकोण करायचा, अजून एक त्रिकोण करायचा आणि आपण असं पट्टीला लावून एका साईडनं थोडीशी इनिक काय ते डिझाईन करायचं. ते पण समोरच्या आपल्या साईडला अशी व्यवस्थित डिझाईन आली पाहिजे. असं फक्त व्यवस्थित तसा त्रिकोण करून घ्यायचा आणि त्याच्यावर आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपली शिलाई वगैरे म्हणजे धागे वगैरे निघून आहे. म्हणून एक त्रिकोण करायचा, अजून एक त्रिकोण करायचा आणि आतल्या साईडला का जरा व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. फक्त बघा आता ही आपण तिकोणी जे आपण ब्लाऊजचे चौकोन तुकडे घेते ते लावताना बघा आपण प्रत्येक चौकोनाच्या समोर लावणार, म्हणजे आपण समोरासमोर म्हणजे समोर सरळ व्यवस्थित आलं पाहिजे असं लावणार. तुम्ही रंगीबेरंगी घ्या किंवा एकाच रंगाचे घेतले चालेल, सगळे एकसारखे व्यवस्थित असे करून घ्यायचे. डायरेक्ट पण लावू शकतो, पण जर वगैरे धागे वगैरे निघू नये मग ह्यासाठी असं मी सांगितलेलं आहे. आता बघा आपण हे फोल्ड करून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा साईज असेल ते काणी कोपरे ना ते व्यवस्थित कट करून घ्यायचे, जेणेकरून आपलं एकसारखं आलं पाहिजे. एकसारखं फक्त घेताना चौकोन एकसारखे तुकडे घ्यायचे, जेणेकरून कमी जास्त होऊ नये. मग काय करायचं काही हा त्रिकोण छोटा हा मोठा असं हो नाही, व्यवस्थित एकसारखं दिसलं आपण करतोय ना तर छान असं युनिक काहीतरी आपल्याकडनं झालं पाहिजे, जेणेकरून फिनिशिंग वगैरे एकसारखं आलं पाहिजे. म्हणजे आपलं केल्यासारखं पण आपल्याला आवडलं पाहिजे, समोरच्याला पण बघताना खूप छान असं वाटलं पाहिजे. आता बघा ह्या चौकोनावर समोर चौकोनावर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित असं ठेवायचं आणि एकसारखं शिलाई करून घ्यायची. जसं ह्या चौकोनावर त्रिकोण जोडला तसं पुढच्याही चौकोनाला असं व्यवस्थित ठेवायचा. फक्त ठेवताना आपण बघा आता आपल्या चौकोन एवढा मोठा काय घेतला, बरोबर आपलं मधोमध ठेवायचा आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची एकसारखी. जरी ह्या त्रिकोणाला साईडनं तुम्ही लेस वगैरे वापरले तरी चालेल, लेस पण तुम्ही लावू शकता. असं काही नाही की लेस लावायला नाही का नाही, आपल्याला जसं पाहिजे तसं करता येतं. किंवा छोटंसं तुम्ही लटकन वगैरे पण करू शकता. इथं तुम्ही उंबरटपट्टी वगैरे नसेल ना, जसं मी सांगितलं तसं तुम्ही तोरण वगैरे पण म्हटलं तरी असं करू शकता. छान असं बघा आणि व्यवस्थित बघा सगळे त्रिकोण एकसारखे लावून घ्यायचे, बरोबर लावताना मधोमध लावून घ्यायचे एकसारखे, जेणेकरून आपले सगळे फिनिशिंग वगैरे तिरकं वगैरे जाऊ नये, व्यवस्थित एकसारखं आलं पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित असं लावून घ्यायचं. मस्तपैकी छान असं युनिक काय ते होणार आहे गुढीपाडवा स्पेशल बघा. मस्त सगळे फक्त व्यवस्थित असे एकसारखे आपण त्रिकोणाकडे लावून घेतलेले आहेत. लावताना पण बघा एकसारखे वगैरे लावलेले आहेत, मस्तपैकी छान झालेले आहेत. तर आपण इथे नाव लिहायला घेऊया. इथे ॲक्रेलिक कलर घेतले सांगितले, हे कुठं पण ट्रीटमेंट वगैरे आपल्याला मिळते. ते ॲक्रेलिक कलर जसे पाहिजे तसे तुम्ही रंगी आणू शकता किंवा 12 रंगाची पॅकिंग आणून ठेवले तरी चालेल. इथे घेतलेलं आहे छोटासा ब्रश, घेताना छोटासा ब्रश घेतलेला आहे आणि छान असं बघा इथं जसे तुम्हाला चैत्रीचे म्हणजे नाव वगैरे लिहायचे तसे लिहिले तरी चालतील. पाहिजे तसं तुम्ही वेगवेगळे नावं पण लिहू शकता किंवा छान असं डिझाईन वगैरे पण करू शकता. इथं पहिले काढलेलं बघा मी स्वस्तिक, मी व्हाईट रंगाने स्वस्तिक छान असं करून घेतले. तुम्ही डायरेक्ट जरी रंगाने काढलं चालेल किंवा असं चॉकने पण तुम्ही पहिले टिक करून घेऊ शकता. टिक करून मग व्यवस्थित असं तुम्ही त्याच्यावरनं ड्रॉ करून घेऊ शकता. इथं बघा पहिलं मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे एका चौकोनात, परत दुसऱ्या चौकोनात हो का पावलं वगैरे काढून घ्यायची. जसं पाहिजे तसं तुम्ही करा. पावली हो का एकसारखं पावलं काढून झाली की मग पुढच्या चौकोनात जसं तुम्हाला श्री लिहा, गणपती लिहा किंवा छोटंसं तुम्हाला ओम वगैरे लिहायचं असं आता मी तसंच लिहिणार आहे. पहिल्या तर ह्याचं बघा मी स्वस्तिक काढलेलं आहे. दुसऱ्या ह्याच्यात छान असं बघा पावलं काढून घ्यायची. मस्तपैकी एकसारखी पावलं काढून जसं आपण काढतो पावलांची पण 2-3 डिझाईन असतात बरं का.
पण तुम्हाला जसं पाहिजे तसं लावा. पहिल्यांदा तुम्ही असं मी सांगितलं तसं चॉकने पहिले टिक करून घेतलं त्याला, म्हणजे चॉकने टिक केलं का नाही आपल्याला ड्रॉईंग करताना व्यवस्थित आपला रंग देताना येणार आहे एकसारखं व्यवस्थित असं, जेणेकरून मागे पुढे होणार नाही, म्हणजे व्यवस्थित आपलं बघा एकसारखं आलं पाहिजे. आता साईडच्या पण मधून जे चौकोन केले तर तिथं पण छान असं आपण बघा थोडीशी डिझाईन करणार, म्हणजे नॉर्मली आपली करणार किंवा तुम्ही लेस वगैरे वापरले तरी चालेल चौकोनी. आता बघा पावलं काढून झाली, ओम काढलेलं आहे आपण छोटंसं. ओम काढून झालं की छोटासा झेंडा वगैरे काढून घ्यायचा. जसं पाहिजे तसं करता, झेंडा काढा, परत तुम्हाला स्वस्तिक काढा किंवा नाव वगैरे तुम्ही कुठल्या पण ह्याचं लिहू शकता किंवा छोटीशी रांगोळी वगैरे म्हणलं तरी छान शिकवा काढू शकता. फक्त व्यवस्थित झेंडा काढून घेतलेला आहे. झेंडा काढून झाला की पुढं बघा मी छान श्री पण लिहिलेला आहे. श्री पण लिहून पुढं छान असं बघा मी कलश काढलेला आहे. गुढीपाडव्यात स्पेशल आहे त्यामुळे मी छोटासा कलश काढून घेतलेला आहे व्यवस्थित. कलश काढून मग जसं पाहिजे करा कलशमध्ये छान स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे मस्त भारी वाटते का युनिक काहीतरी, असं काहीतरी वाटते का नाही सगळ्यासाठी युनिक. तेच डिझाईन बघून कंटाळा आला का नाही असं मग युनिक काहीतरी घेऊन आलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर इतरांनी शेअर करा, म्हणजे ज्यांना युजफुल आहे बाबा त्यांना आवडतं ना असं काहीतरी करायला ते नक्की ट्राय करतील. आता बघा प्रत्येक चौकात मी सांगितलंच करायचं की इथं बघा मी कलश काढलेला त्याला हिरव्या पानांना साईडने हिरवा रंग दिलेला आहे, मध्ये नारळ छोटासा थोडासा चॉकलेटी रंग देऊया, मध्ये स्वस्तिक वगैरे छान असं का काढलेलं आहे बघा. भारीपैकी छान असं आपण करतो का नाही गुढीपाडव्याला कलश सजवतो तसं छान असं काढलेलं आहे मस्तपैकी. इथं बघा छोटीशी गुढी वगैरे काढून घेऊया, जशा पाहिजे तशा रंगात तुम्ही गुढी वगैरे काढली तरी चालेल. मस्तपैकी छान असं का गुढी वगैरे काढून मग शेवटी तुम्हाला उंबरट्यावर पण ठेवून दाखवणार बघा किती छानच वाटतंय का नाही भारी. बघा तुम्हाला पण आवडेल, तुम्हाला पण एकदम असं बघताक्षणी वाटेल की बाबा आपण पण असं काहीतरी ट्राय केलं पाहिजे. व्यवस्थित बघा छोटीशी इथं गुढी पण वगैरे मस्तपैकी छान असे बघा काढलेले आहे, जशी पाहिजे तशी तुम्ही बारीक मोठे. आता मी छोटे इथे तुम्हाला पट्टे पाहिजे असलं मोठे वगैरे काढले तरी चालेल मस्तपैकी. छोटंसं पानं वगैरे पण आपण जसं आपण गुढीला पानावर लावतो तसं काढा किंवा छोटीशी आपण घाटी वगैरे लावतो असं पण मस्तपैकी छान असं लावलं तर बघा युनिक काय तर मस्त वाटतं. कलशावर छोटासा स्वस्तिक वगैरे काढायचं आणि मग परत शेवटी आपण छोटासा एक बघा गणपती काढायचा, जसं पाहिजे तसं तुम्हाला जमतं तसं गणपती वगैरे काढला चालेल बघा. मग शेवटीच्या ह्याच्या चौकात मी छान असा मस्तपैकी गणपती वगैरे काढून घेणार आहे आणि मग बघा छान अशी बघा उंबरटा पट्टी आपली युनिक छान अशी बघा तयार होणार आहे. युनिक काहीतरी छान असं तेच आपल्याला शिवून आलेलं असतं कंटाळा, मग युनिक छानच केलं आहे बघा. गणपती काढलेला आहे, स्वस्तिक काढलेलं आहे, ओम काढलेला आहे, परत ना आपला छोटासा झेंडा वगैरे श्री असं कलश वगैरे छान गुढी वगैरे काढून मस्तपैकी छान असं बघा केलेलं आहे. तर आपण आता उंबरट्यावर ठेवून बघा कसं भारी वाटते. दोन्ही साईडने पण ठेवू, आतल्या साईडने ठेवा किंवा बाहेरच्या साईडने पण ठेवा, फक्त जे आपण त्रिकोणाची डिझाईन आपल्याकडे आली पाहिजे आणि सरळ पट्टी उंबरट्याकडे गेली पाहिजे, म्हणजे एकसारखं येईल. तर बघा कसं आहे छान वाटतंय की नाही भारी. हे बघा मी आतल्या साईडला तुम्हाला ठेवून दाखवलेलं आहे, हे असं पण दाखवलेलं आहे. आता आपण बाहेरच्या साईडने ठेवून बघूया. जसं पाहिजे तुम्ही आतल्या साईडला ठेवा किंवा बाहेरच्या साईडला ठेवा, जसं तुम्हाला वाटतं तसं ठेवायचं. काही बाहेरच्या साईडने ठेवलं भारी वाटते का नाही, काही ते छान असं व्यवस्थित मस्त वाटते का नाही, भारी झालं आहे का नाही. तर बघा कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम मी बरेच खूप कष्ट घेतलेले बरं कायला करण्यासाठी, युनिक काही ते म्हणलं करूया आणि छान असं झाले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ बघा त्याला पुढले भेटू. बाय बाय, थँक्यू.